नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे रंगीबिरंगी धिरडे. तर मुलांच्या टिफिनसाठी हे एक उत्तम आहे आणि हेल्दी पण आहे, कारण मुलं भाज्या खात नाही आहेत. ह्यातून भाज्या इथे पौष्टिक अशा त्यांना मिळतील आणि अशी रंगीबेरंगी रेसिपी पाहून त्यांना दिले ना डब्यात, तर डब्यात माघारी येणार नाही. मुलं आवडीने खातील, एक तिथं दोन मागतील. इथं मी ज्वारीचं पीठ घेते. ज्वारीचं पीठ अंदाजे 2 वाट्या घेतलेलं आहे मी. आणि त्याच्यात आपण रवा टाकायचा आहे. रवा मी 1 वाटी घेतला आहे. रवा टाकला ना त्याच्यामुळं कुरकुरीतपणा येतो आणि बाइंडिंगसाठी पण होतं. ह्याच्यात मी आता 1 चमचा मीठ टाकते. पाणी ओतून सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. ह्या छोट्या रवीनं हलवलं ना की गाठी इथे होत नाही तशा. ज्वारीचं पीठ लगेच पाणी शोषून घेत असतं, त्याच्यामुळं लागल तसं पाणी वतायचं. आपण जास्त एकदम वतायचं नाही, म्हणजे पातळ होतं. जास्त एकदम वतलं तर अंदाज घेऊनच वतायचं. आता सगळं पीठ व्यवस्थित ढवळून झालेलं आहे बघा. ह्या पद्धतीनं असं एवढं पातळ करायचं पीठ आपल्याला. आता हे आपण साईडला ठेवूया. इथं पॅनमध्ये मी 1 पळी तेल घेतले, ते आता थोडं गरम होऊन देते. आता सुरुवातीला आपण इथं जिरे मोहरी घालून घेऊया. तेल चांगलं कडक झालेलं आहे, तर जिरे मोहरी घालून घेऊ आणि जरा जिरे मोहरी तडतडून द्यायची. जिरे मोहरी तडतडली की त्यात कांदा घालायचा. इथं मी एक बारीक कांदा चिरून घेतला, एकदम बारीक चिरला असा. कांदा थोडासा हलवून घ्यायचा. आपल्याला जास्त परतायचा नाही आहे. त्याच्यानंतर मी इथं छोट्या 2 मिरच्या घेतल्या. इथं मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला जर लहान मुलांना करायचं असलं नाही तर मिरच्या ह्याच्यात घालायच्या नाही. आता ह्याच्यात मी हे गाजर घालते. गाजर एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे. गाजर आणि एक छोटी शिमला मिरची घेतलेली, ती पण एकदम बारीक चिरलेली. आता हे चांगलं असं परतून घेऊया. परतून घ्यायचं, पण याचा कडकपणा मोडून द्यायचा नाही अजिबात. नुसतं 2 मिनिटं असं हलवून घ्यायचं. तुम्ही पाहिजे असलं तर कच्चं सुद्धा घालू शकता, पण असं जरा थोडंसं फ्राय केलं ना तेलात की त्याची चव जरा वेगळीच असते. आता याच्यात आपण टॅमॅटो घालून घेऊया. टॅमॅटो पण अर्ध छोटं बारीक एकदम चिरलेलं आहे. जास्त आपण भाजीला करतो तसं नाही परतून घ्यायचं. आता हे सगळं फ्राय करून झालेलं आहे तेलात चांगलं. आता मी गॅस बंद करते. आता ह्या रोस्ट केलेल्या सगळ्या भाज्या मगाशी आपण ज्वारीच्या पिठाचं जे बॅटर बनवलं आहे ना त्यात घालून घेऊया. आता हे चांगलं असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि ह्याच्यातच मी आता थोडी कोथिंबीर पण घालते. कोथिंबीरीने कशी चव खूप छान येते. आता पॅन गरम झालेला आहे. आपण आता त्यावर थोडं तेल टाकून घेऊया. तेल लावून झालं की त्याच्यावर धिरडं घालून घेऊया. धिरडं घातल्यानंतर आहे ना आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं त्याच्यावर. आता 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढले. आता त्याच्याकडे तेल सोडून घ्यायचं, म्हणजे किनारी रिकाम्या होतात. दोन्ही साईडनी धिरडं व्यवस्थित भाजून घ्यायचं. तर बघा, रंगीबेरंगी अत्यंत हेल्दी हे ज्वारीच्या पिठाचं धिरडं आपलं तयार आहे. चवीला पण छान आणि एकदम हेल्दी.